इतक्या वर्षात काँग्रेसनं शिर्डीकरांना पाणी का दिलं नाही असा सवाल शिंदेगडाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी उपस्थित केलाय। मी 45 वर्षांपासून रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। दरम्यान घाट माथ्याचं पाणी आणून 7ही तालुक्यांना न्याय देणार असल्याचं सदाशिव लोखंडेंनी म्हटलंय। इतकंच नाही तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिर्डीची जनता मला खासदार करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। शिर्डीत शिंदेगडाचे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे यांच्यामध्ये थेट लढत असणार आहे। आपल्या सोबत आहेत खासदार सदाशिव लोखंडे। आपल्याला काय वाटतं यावेळेस तुमचं मतधिक्य किती असणार आहे आणि कसा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय? कालच नरेंद्र मोदींची सभा झाली, त्यानंतर आणखीनच उत्साह वाढलेला दिसतोय। या ठिकाणी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतदार आणि कार्यकर्ता, महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये मला वाटते 54 वर्षांनंतर निलवंडे कॅनलच्या रूपाने गावतळे असेल, शेत ह्या ठिकाणी पाझर तलाव असेल, 182 गावाला न्याय देण्याचं काम मी खासदार म्हणून केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की हे काम मला 8 कोटीचं प्रकल्पाची किंमत होती 1970ला आणि आज 5177 कोटीवर गेलेली आहे आणि म्हणून लोकांना विश्वास नव्हता। प्रत्येक निवडणूक आली की भूमिपूजन करणं, मशीन लावणं, निवडणूक झाल्यानंतर घेऊन जाणं, पण खरा न्याय देण्याचं काम 2014-2017ला जेल आयोगाची मान्यता देण्याचं काम राज्याचे सरकार असेल किंवा केंद्राचे सरकारमध्ये उमा भारती असेल, गडकरी साहेब असेल, जेल आयोगाचे चेअरमॅन असेल, त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्याला कर्ज घेण्याच्या मागच्या काळामध्ये मला वाटते थोरात साहेबांनी एक शब्द वापरला की बाबा आम्ही काम नाही केलं, यांचा काय संबंध नाही, आमचा काय संबंध नाही, आमचा धरणाचा काय संबंध नव्हता आणि कॅनलचा काय। आमचा 2014ला मी खासदार झालो आणि 54 वर्षे 45 वर्षे तुमची ग्रामपंचायत तुमची होती, पंचायत समिती तुमची होती, जिल्हा परिषद तुमची होती, राज्य शासन तुमचं होतं, केंद्र शासन तुमचं होतं। मग हे 8 कोटीचा प्रकल्प 5177 कोटीवर गेला कसा, हा माझा प्रश्न आहे। आणि ते काम आम्ही काम करताना जेल आयोगाचे सर्व मंत्री, आम्ही बोललो नाही ते कामं केले नाही, पण 45 वर्ष रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार हाच उल्लेख केला आहे। आम्ही जलनायक आणि जलदूतचा कधी उल्लेख केला नाही आणि म्हणून मला असं वाटतं मी 1995ला आमदार झालो त्यावेळेस 35 वर्ष रखडलेल्या कुकडीला निर्णय देण्याचं, पाणी देण्याचं काम त्यावेळेस आमदार म्हणून केलं आणि 2014ला खासदार झाल्यानंतर 45 वर्ष रखडलेल्या कामाला 54 वर्षानंतर शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम ह्या शिर्डीच्या जनतेने 2014-2019ला दिल्यामुळेच हे आम्ही करू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये एक डोळ्यामध्ये आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्याला 2005चा जो काळा कायदा झाला, आज ते बोलतात तुम्ही काय केलं, 2005चा जो काळा कायदा झाला त्यावेळेस तुम्ही काय विरोध केला नाही। राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब होते, त्यांना मराठवाड्याला पाणी घेऊन जायचं होतं। आता ते मराठवाड्याला पाणी घेऊन जाताना ब्रिटिशांनी आपल्याला न्याय दिलेला होता, वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्याचं काम केलं होतं आणि तुम्ही पाणी हरवण्याचं काम, पाणी घालवण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे। आणि माझा जाहीर आरोप आहे कोणताही मुख्यमंत्री आपल्या 7 तालुक्याचा झाला तरी मराठवाड्याचा तो कायदा आहे जायकवाडीचा तो मिटवता येणार नाही आणि म्हणून नवीन पाणी निर्माण करायचं असेल तर घाट माथ्याचं 115 TMC पाणी, समुद्राला जाणारं पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि मी म्हणून एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि मी स्वतः लोकसभेमध्ये तो प्रश्न मांडला की आपल्या ठिकाणी 25 TMC पाणी या ठिकाणी कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, ह्या संगमनेर असेल, अकोला असेल, राहता असेल, राहुरी असेल, या ठिकाणी नेवासा असेल, ह्या 7ही तालुक्याला न्याय द्यायचा असेल, वंचित राहिलेल्या भागाला पाणी द्यायचं असेल, तो आनंदाचा एक डोळा आहे, दुसऱ्या डोळ्याला अश्रू आहे, ते पुसवायचं असेल आता 55 आणि 56 वर्ष लागणार नाही। काल PM साहेबांनी पण सांगितलं इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याचं माझा एक प्रश्न आहे त्यांना की 8 कोटीचा प्रकल्प 54 वर्षानंतर 45 वर्ष तुम्ही सत्तेवर होते, 45 वर्ष तुम्ही सत्तेवर होते त्यावेळेस तुम्ही काय झोपले होते का, तुम्हाला कुणी अडवलं होतं? आणि म्हणून माझा प्रश्न आहे की ह्या पुढच्या काळामध्ये घाट माथ्याचं पाणी अडवून ह्या 7ही तालुक्याला न्याय देण्याची भूमिका आहे। आपले 7 तालुके झाले, नाशिक जिल्ह्याला त्याचा फायदा होईल आणि राहिलेलं पाणी मराठवाड्याला गेलं तरी अडचण नाही।
पण परमनंट पाणी 25 TMC पाणी या नगर जिल्ह्यासाठी राखीव ठेवलं पाहिजे. त्यासाठी खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याचा खरं डबल इंजिनचा सरकार, डबल इंजिन ह्याच्यासाठी बोलतो, केंद्रामध्ये मोदी साहेब आणि राज्यामध्ये युती. राज्यामध्ये पण 3 इंजिन आहेत, 4 इंजिन बोललं तरी हरकत नाही. परंतु ह्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आलं तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, अजितदादा पवार असेल किंवा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, ह्यांच्या सहकार्याने आपण दिल्लीमध्ये तो प्रस्ताव घेऊन 40,000 कोटीचे पैसे कसे निर्माण करता येईल, त्याला 10 वर्षामध्ये, ह्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये कसं पाणी अडवता येईल, खासदार म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर डबल इंजिनचं सरकारच्या वतीने आपण पाहण्याचं. ह्या भागामध्ये एक 3-4 काम आहेत. मी खासदार म्हणून हे कामणार आहे. पर्यटनच्या संदर्भात अकोला तालुका आहे, ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्तेच 10-10 फुटाचे केले तर पर्यटन वाढू शकतो. या ठिकाणी आपण संगमनेरमध्ये आलो तर तळेगावमध्ये मोठी जागा आहे, डोंगराळ भाग आहे, पिकत नाही. त्या ठिकाणी 5 तारीख MIDC झाली तर 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. या ठिकाणी शिर्डी एअरपोर्ट आहे, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, नॅशनल हायवे आहे आणि साईबाबाचं मंदिर असल्यामुळे जगाचे लोक शिर्डीमध्ये यायला इच्छुक आहे. आणि स्मार्ट सिटी आपण केली तर त्या ठिकाणी IT पार्क, ह्या ठिकाणी नाविन्यपूर्ण 500 एकर जमीन त्यामुळे शेती महामंडळाची दिलेली आहे, त्याच्या 100-200 एकर त्या IT पार्कमध्ये रूपांतर केलं तर जागतिक उद्योगपती ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये येऊन एक 50 ते लाख लोकांना तिथे रोजगार मिळेल. आणि पुणे, हैदराबाद आणि बँगलोरमध्ये जाण्यापेक्षा आपल्या भागातले एक 60, 70, 80, 90 किलोमीटर आपल्या गावामध्ये राहून आपली सर्व्हिस करू शकतात, अशी भूमिका आहे. 2014 मध्ये जवळपास 2 लाखांच्या लीड आपल्याला मिळालं होतं. 2019 मध्ये देखील 1,30,000 एवढं लीड मिळालं होतं. यंदाचं लीड किती असतं? ह्या ठिकाणी मला रेकॉर्ड ब्रेक जे अपेक्षित आहे तुम्हाला, मला वाटते मोदी साहेब देशाच्या 3ऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी ही शिर्डीची जनता इच्छुक आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे, त्या निलोंडेच्या पाण्याचा 1 नंबर आहे. 2 नंबरच्या संदर्भात सर्व लोकांनी आता मला पाठिंबा दिलेला आहे, ती कोणी असेल त्यामुळे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे विखे पाटील असेल, आजूबाजूचे जे मित्रपक्ष आहेत, काळे असेल, कोले असेल, पिचड साहेब असेल, लामटे असतील, त्या ठिकाणी मुरकुटे साहेब म्हणून लक्षात आलं की बिहारचे जे नेते आहेत भानुदास मुरकुटे यांनी देखील तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी जाहीर पाठिंबा दिला आहे. मोठं मताधिक्य त्यांच्या मागे आहे, कारखान्याचं देखील त्यांच्या ताब्यात आहे आणि अनेक ग्रामपंचायत आहे. काय फायदा तुम्हाला मुरकुटेंचा? अहो सर्व तुम्हाला आता मतदान झाल्यानंतर आम्ही जास्त बोलणार नाही. मतदान झाल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया आणि प्रेम त्या मताच्या पेटीमध्ये तुम्हाला दिसेल, एवढंच बोलतो. 100% शिर्डीचा खासदार दिल्लीमध्ये मोदी साहेबांना 1 मत देण्यासाठी सदैव माझी जनता माझ्या बरोबर राहील आणि ते मत शिर्डीचं मोदी साहेबाला राहील, त्याबद्दल मला शंका नाही. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर.